आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ ॲक्वेरियमबद्दल आहे। ॲक्वेरियममध्ये फक्त मासेच नाही, मोठे मोठे ह्यूज मासे, अजगर, मगरपासून पक्षी, प्राणी, अजून बरंचसं काय काय ठेवलं होतं। तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांना दाखवायला खरंच आवडेल व्हिडिओ असा आहे। इव्हन शेवड्यांची भांडणंसुद्धा आम्ही पाहिली तिथे। मोठा अजगर झोपलेला होता, खूपच मोठा ह्यूज होता आणि अजून बरंचसं काय काय तिथे पाहायला मिळालं। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल। तुमच्या मुलांना तुम्ही दाखवा, त्यांना आवडेल। जर गेले नसतील, त्यांना आवड असेल बघायची तर। If you want to see a real world, travel with me from India to Dubai to USA, England, Scotland and many more. Now currently we are parted in America. पोहोचलेलो आहोत ॲक्वेरियमला। तर हे समोर काचेसारखं दिसतं, हे 3 मजल्याचं मोठं ॲक्वेरियम आहे, ह्यूज आहे ॲक्च्युली। सो ह्याला ऑनलाईन रिझर्वेशन मोस्टली लोक करतात आणि पर माणसी $33 ते $34 लागतात, म्हणजे जवळपास आपले 2700 ते 3000 रुपये लागतात। आणि लहान मुलांसाठी $31 म्हणजे जवळपास $2500 असं तिकीट असतं। सो आम्ही गेलो आतमध्ये, आमचे तिकीट स्कॅन केले आणि तिथे व्हॉलंटियर्स उभे असतात, त्यांनी माहिती दिली कुठे काय आहे, कसं जायचं। ती माहिती घेऊन आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो। सो अद्वैतप्रमाणे मला पण एक्साइटमेंट होती काय दिसणार आहे इथे, कारण खूप छान आहे हे ऐकलं होतं। आणि बघतानाच खाली एकदम एवढी गर्दी असूनसुद्धा साफसफाई अगदी सगळीकडे चकचकीत साफसफाई आहे आणि मला खरंच खूप आवडलं। आणि एंट्रन्सलाच खूप मोठे असे समोर फिश ठेवले होते, फिश टँक त्यांनी जे बनवलं होतं। आणि वरती हे दिसतंय, मी आधी लक्ष दिलं नाही, पण नंतर मला कळलं की ते ह्यूज मोठं असं कासव होतं डोक्याच्या वरती आणि ती काच होती। म्हटलं बापरे, जर पडलं तर कसं, किंवा कसं ते मेंटेन करत असतील हे असं व्ह्यू त्यांना आणि फिरणं वगैरे, एवढे ह्यूज ॲनिमल्स काचेमध्ये वरच्या मजल्यांवर वगैरे ठेवणं सगळ्या गोष्टी। मग पुढे गेलो तर अजून छानपैकी लहान मुलं वगैरे अगदी उड्या मारत होती मजेने, सगळं बघून त्यांनाही मजा वाटत होती। तो सगळे आईवडील, पॅरेंट्स, अगदी लहान 1-2 महिन्याच्या मुलांना वगैरे पण घेऊन आलेले पॅरेंट्स इथे मी पाहिले होते। सो इथे ह्या पाण्यामध्ये छानपैकी कासव आणि बदकं मस्त डुंबत होती आणि अगदी फ्रीली छानपैकी त्यांचं एन्जॉय करत होती पाण्यामध्ये। आणि आधीच आम्ही एक्सायटेड होतो हे सगळं पाहण्यासाठी। इतकं सुंदर दृश्य बघून मी, माझा पिल्लू खूपच त्याला म्हणजे मजा वाटली, बघायला छान वाटलं की हे इथे कसं काय असू शकते, इथे एवढ्या उंचीवर वगैरे, पण बघायला खरंच खूप छान वाटत होतं। आणि पिल्लू एन्जॉय करत होता माझं हे बघून सगळं, तर मलाही बरं वाटलं की म्हटलं चला इकडे घेऊन येणं सार्थकी लागलं आहे। म्हणजे अजून पुढे त्यांनी बघायचं होतं, पण स्टार्टिंगलाच एवढं सगळं होतं। आणि मग इथे जे फ्लोरिडा ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ते होते मगर। आणि आधी मला वाटलं की हे असेच ठेवलेलं आहे, तर नाही, ते जिवंत मगर होते पाण्यामध्ये ठेवलेले। आधी माझं लक्ष खालच्या साईडला गेलं नाही, खाली जे मगर होतं फक्त वरचंच बघत होते, मला वाटलं एकच आहे। नंतर बघितलं तर खाली अजून एक दिसलं, मग थोडी घाबरली पण मी, म्हटलं बापरे, हे मगर आणि माझ्यामध्ये फक्त ही काच आहे, जर बाहेर आलं तर काय होईल, असं माझा जीव म्हणजे आधी हार्टबीट इतक्या फास्ट झाल्या। मी शेजारी विचारलं, पण हे खालचं पण खरोखरचं आहे का, रिअल? तर ते म्हणाले येस अँड इट इज अलाइव्ह ऑल्सो। म्हटलं चला पळा इथून, बापरे। पण वरती बघताय का तुम्ही, हे पूर्ण काच आहे, पूर्ण आतमध्ये AC आहे आणि खाली त्यांनी जे ॲटमॉस्फिअर बनवलं आहे ते प्राणी आणि जे ठेवले त्यांच्यासाठी नॅचरल असं त्यांना वाटेल फिरायला करायला, तसं त्यांनी बनवलं आहे। किती म्हणजे हे टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केली असेल की सगळं प्रॉपर त्यांना नॅचरल वाटावं आणि आपल्यालासुद्धा त्रास होऊ नये AC वगैरे सगळं मेंटेन करताना। सो मला खरंच त्यांच्या टेक्नॉलॉजीचं आश्चर्य वाटलं आणि खूप छान वाटलं की इतकं सुंदररित्या त्यांनी मेंटेन केलं आहे ना। इथे हा मोठासा अजगर होता, पिल्लू आधी घाबरला, पण मग त्याला जवळ नेलं, दाखवलं, म्हटलं झोपलाय बघ तो। मग त्याला दाखवलं, म्हटलं चल, जात नव्हता, म्हटलं चल चल आपण बघूया, काही नाही करणार तो, थोडंसं म्हटलं काही हरकत नाही लांबून बघायला आपल्याला। सो त्याला दाखवलं, त्याच्यानंतर मग अजून पुढे गेलो, अजून बरेचसे ॲनिमल्स त्यांनी बघितले आणि त्याला खूप मजा येत होती। तो मला सांगत होता मध्ये मध्ये, मम्मा हे बघ, ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात। आपल्यापेक्षा मुलांना नॉलेज भरपूर असतं हे मला कळलं ॲक्च्युली, कारण की तो बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे फिश वगैरे सगळं एक्सप्लेन करत होता। आणि त्याला म्हटलं बाबा थोडंसं मराठीतनं सांग रे, आम्हाला एवढं पण इंग्लिश कळणार नाही मला। सो हसत होतं, मम्मा काय आहे, मग हे मोठे मोठे फिश, कॅट फिश वगैरे अजून काय काय बरंचसं त्यांनी बघितलं। Look at Mama. Advait, look here.
वेगवेगळ्या जातीचे मासे तिथे ठेवले होते, छोटे मोठे, नंतर स्नेक, आणि त्यांची प्रॉपरली माहिती तिथे त्यांनी बोर्डवर लिहिली होती. सो इथे जे व्हॉलंटियर होते त्यांनी ही माहिती आम्हाला इथल्या स्नेक्सबद्दल पण दिली की हा स्नेक आहे, हा ब्राऊन स्नेक आहे, त्याची अंडी आहेत तिथे त्यांनी घातलेली. दुसरा एक स्नेक होता व्हाईट कलरचा, तो तिथे ह्याच्या खाली पानांखाली झोपला होता त्यावेळेस. See that brown color is that snake. Here is white under the grass is a snake. There's a snake that has white eggs. You can see the white. They look like stones. Whoa, wait, isn't that That's an alligator. Wait, where? Look. See there. I don't see it. Oh, that's Alligator. it. Wait, is that? इथेच बघायचंय, इथे आहे आतल्या साईडला. मजेशीर आहे सगळं. बर्ड आहे कुठलं तरी. How many fish are here? Dad and me saw right? Come. One that doesn't like to have sand. ओके. सो हे फर्स्ट फ्लोअरचे मासे आणि बरेचसे ॲलिगेटर किंवा मगर किंवा अजून साप वगैरेची माहिती घेऊन आम्ही अजून वरच्या फ्लोअरवर गेलो. तिथे अजून म्हटलं काही वेगळं असेल चला बघूया म्हणून. सो तिथे जाताना पण बघा किती सगळं क्लीन होतं, कुठे काही घाण मला दिसली नाही. खूप मेंटेन ठेवतात ते लोक इथे सगळ्या गोष्टी. सो प्रत्येक भागाच्या आधी सुरुवातीला सगळे माहिती होती की कुठल्या प्रकारचे इथे प्राणी किंवा मासे किंवा काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते. तो इथे रंगीबेरंगी मासे जे होते आपण शोपीसला किंवा वॉटर फिश टँकमध्ये वगैरे ठेवतो ते, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्स वगैरे जे असतात त्या सगळ्या, म्हणजे जसं आपल्याकडे तारकर्लीला आहे महाराष्ट्रामध्ये, तारकर्ली एक ठिकाण आहे, तिथे स्कुबा डायव्हिंग आणि हे अशा प्रकारचे मासे वगैरे बघायला लोक जातात. तर तिथे तसं हे इथे आहे, कोरल्स वगैरे आहेत आणि खूप छान वाटलं ते बघून मला. सो याच्यानंतर छोटेसे टर्टल जे कासव असतात पाण्यामधले, सी टर्टल वगैरे ते पाहिले आम्ही. त्याच्यानंतर बाहेर गेलो तर तिकडे त्यांनी आपल्याकडे भारतामध्ये पण सापडतात रकून म्हणून प्राणी आहेत, ते प्राणी ठेवले होते. हे बघा, हे रकून म्हणून आहेत ते. आणि त्याच्याच पुढे एक मोठा असा कासव पुन्हा होता, त्याचं शेल बघून बापरे किती ह्यूज होता तोही. ते बघून मग पुन्हा आम्ही खालच्या साईडला उतरलो. तिथनं खाली उतरायला स्टेप्स होत्या आणि दोन्ही साईडला झाडं वगैरे छान त्यांनी ग्रीनरी मेंटेन केली होती. म्हणजे असं बाहेर जसं आपण राहतो तसंच ॲटमॉस्फिअर त्यांनी प्राण्यांसाठी बनवलेलं होतं. बघा किती छान वाटतं आहे हे. आणि हे काचेच्या आतमध्ये आहे सगळं, ए सीमध्ये त्यांनी हे प्रॉपर पुन्हा मेंटेन केले नॅचरल वाटावं असं. आणि हे एक पक्षी होता, हा त्यांचा एक वेगळा पक्षी आहे जो फ्लेमिंगोसारखा आहे, पण ह्याची चोच जी आहे ना ती स्पूनसारखी आहे आणि त्याचं नाव आहे स्पूनबिल. पिल्लू खूप एन्जॉय करतोय. किती मोठा फिश आहे, ओ माय गॉड. आणि तिथले एम्प्लॉई जे लोक बघायला आले होते त्यांना डिस्टर्ब न करता त्या छोट्या प्राण्यांना आणि माशांना खायला द्यायचं पण काम करत होते. आता हे पफ फिश होते, ह्यांना तिथले एम्प्लॉई खायला देत होते. बघितलं तर आपली छोटी जवळासारखी फिश, जवळा मला वाटतं होता, तो माशांना खायला दिला त्यांनी. आणि तो बघत होता एम्प्लॉई की ते व्यवस्थित खातायत ना, ते व्यवस्थित खाल्लं जातं आहे की नाही. तो एवढी छोटी मायन्यूटसुद्धा गोष्ट ते चेक करत होते. ते एवढे फिश आहे, एवढे प्राणी आहे, सगळ्यांचं किती केअर घेतली असणार आणि त्यासाठी किती लोक ते काम करत असणार ह्या गोष्टीसाठी. खरंच मला म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. सो हे सगळं छान वाटलं. इथे मोठे मोठे त्यांनी फिश टँकसारखे फिशसाठी ठेवायला वेगवेगळे त्यांनी हे भाग बनवले होते आणि तिथे मोठे मोठे फिश वेगवेगळ्या जातीचे ठेवले होते, असे भरपूर होते. तर इथे पण काहीतरी पाकट वगैरे आणि फिश होतं आणि पिल्लाला ते बघून खूप बरं वाटलं. म्हणजे तो खरंच खूप एन्जॉय करत होता. Wait, that's a poison fish. That fish has poison. What are the fish? Tell me. Let me tell you this. This one has a special ability. Okay, so this one is a wine fish. You see the red one? You see this red one over here that will... Yeah. It's a wine fish which has poison. Oh. Wait, and you see yellow fish? It has... It's like
fish or like that? Is that a rockfish? Oh wow! He's saying hi. Oh my Wait. god! The rockfish moving? Oh, now I get why the and the सो छोटे मोठे असे मासे आणि सगळं आम्ही बघत चाललो होतो. इथे ह्या शेवड्या दिसल्या मोठ्याशा आणि खूप ग्रुपमध्ये त्यांना ठेवलं होतं आणि बँड लावून ठेवलं होतं प्रत्येक प्राण्याला शक्य असेल तिथे, म्हणजे कुठे हरवू नये किंवा काय त्याच्यासाठी. आणि ते शेवड्यांची ना भांडणं चालली होती, म्हणजे 2 गटामध्ये कशी भांडणं होतात तशी 2 गटामध्ये ते ॲक्च्युली भांडायचा प्रयत्न करत होते आणि ते माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं ॲक्च्युली. yes, I think they're fighting because why they all together because they're fighting. Wait, why is that one running? What were you watching? नंतर पुढे ठेवलं ते गार्डन ईल मासा जो असतो तो, म्हणजे मला माहीत नाही, मी पहिल्यांदा बघितला आहे. त्याच्यानंतर हा मोठा ह्युमन हेड, म्हणजे माणसासारखं दिसत होतं, माणसाचं हेड बघितलं, डोकं बघितलं तर. आणि त्याच्या पुढे हा रॉकसारखा दिसणारा दगडासारखा मोठा असा मासा होता, म्हणजे पिल्लूच्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल असं मला वाटलं तो मासा बघून. तो मासा आम्ही बघितला. नाव मला ह्या माशाचं काही माहीत नव्हतं, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. आणि मी त्या माशाकडे बघून सेल्फीज कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं तर तोही माझ्याकडे छान बघत होता. त्यानंतर पुढे मोठं स्टिंगरे किंवा पाकड जे म्हणतो आपण त्याचं हे होतं, त्यांनी ह्याच्यात ठेवलं ते मोठं असं टँक बनवून त्याच्यामध्ये, आणि लोक येऊन त्याला हात लावून बघत होते. सो आम्ही काही हात लावून नाही बघितलं, पण भीती वाटत होती, पण लांबून आम्ही बघितलं. भरपूरशा एका ह्याच्यात त्यांनी रेसचे स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे जे म्हणतो ते ठेवले होते. त्याच्यानंतर अजून थोडे छोटे मोठे माशांचं टँक आणि माहिती घेत आम्ही पुढे गेलो. आणि तसंच दिसल्या आपल्या आमच्याकडे खातात आगरी लोकांमध्ये निवट्या म्हणतो, निवटी मासा खाडीमध्ये मोस्टली चिखलामध्ये असतो, इथे त्यांनी ठेवला होता. प्राणी संग्रहालयामध्ये बघून मला आश्चर्य वाटलं ॲक्च्युली. सो हा इलेक्ट्रिक फिश आहे हे मला कळलं आणि मी आत्ता त्याला पहिल्यांदा बघते. मला आधी काही बघितला नव्हता. माझ्या लेखामुळे बरंचसं नॉलेज माझं इथलं वाढत होतं. Shark! It's a shark! Tell us about it. Oh, that's right. It's moving so well. Why do like wobbly, 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 wobbly? सो हा होता शार्क मासा. त्याच्यानंतर आम्ही बघितलं पॅडल फिश, ज्याचे पुढचे भाग असतो तोंडाकडचा तो चोचीसारखा पॅडलसारखा असतो. सो तो ह्या मोठ्या ह्यूज टँकमध्ये ठेवले होते भरपूरसे. त्याच्यानंतर जंगलमध्ये आढळणारा एकदम न ओळखता येणारा असं खडकासारखा दिसणारा बेडूक होता, तो दिसला. तो दाखवला पिल्लूला. अगदी लहान होता, कळत नव्हतं कॅमेऱ्यावरून, त्याला दिसलं व्यवस्थित. नंतर हे छोटे छोटे मासे होते. त्यानंतर समुद्रात असणारे अजून साप वगैरे हे असं लटकून बसलं होतं झाडाच्या फांदीवर पाण्यामध्ये, तो साप बघितला. आणि बऱ्याच वेळा आम्ही वेगवेगळ्या सेक्शनमधून जात होतो, पण हे ॲक्वेरियम काय संपायचं नावच घेत नव्हतं. अजून खोलावर असं जात होतो, सगळीकडे वेढलेलं पाण्याने मधून चालल्यासारखं वाटलं मला आता. आणि इथे बघताना मला दिसला एक ह्यूज, माझ्या एवढा मोठा असेल असा कासव पाण्यामध्ये फिरत होता. अरे बापरे म्हटलं, ह्यूज आहे ह्यूज. सो मी पहिल्यांदाच बघत होते हा. आणि आज माझ्या पिल्लाने खरंच खूप एन्जॉय केलं ह्याच्यामध्ये सगळं बघताना. त्याला खूप मजा आली, एवढे मोठे मासे आणि सगळ्या गोष्टी. नंतर आम्ही पाहिले जेलीफिश. जेलीफिश ॲक्च्युली आपल्याकडे फिशरमनसाठी वगैरे चांगले नसतात म्हणतात, जाळीमध्ये आले की बाकी मासे खातात किंवा काय. सो इथे पण ते मुलांचे फेवरेट असतं, कार्टूनमध्ये वगैरे दाखवतात. तर हे बघितले आम्ही, तिथे ठेवले होते. काही लोक त्याला हात लावूनसुद्धा टच करून बघत होते. सो आम्ही काही हात नाही लावला, पण जवळून हे जेलीफिश पाहिले आम्ही. सो कसं वाटलं हे ॲक्वेरियम तुम्हाला, नक्की सांगा. सो आज दाखवलं हे ॲक्वेरियम आणि माहिती तुम्हाला आवडली का तर मला नक्की सांगा. थँक्यू.